जांच के आदेश दिए हैं बिना मेरी सलाह के। जी, जो टेलीग्राम मिला है उस पर जांच तो होनी चाहिए। आपको कैसे मालूम कि वो टेलीग्राम सही है? हम ये भी कैसे समझें कि वो गलत है? वो प्रॉपर चैनल से आया है, कोडेड है, उसमें भाषा भी सही है, किसी तरह का विरोधाभास भी नहीं है। इन आधारों पर हमें कोई कारण नहीं दिखता कि हम उस पर संदेह करें। आपके इस जांच का नतीजा क्या होगा? ये हम नहीं जानते कि क्या नतीजा होगा, लेकिन जांच जरूरी है क्योंकि नियमों का उल्लंघन हुआ है। 1987 साली पंतप्रधान राजीव गांधी आणि त्यांचे अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांच्यामध्ये ही चर्चा झाली होती। या भेटीनंतर 6 दिवसात अशी एक घटना घडली ज्याने देशाचं राजकारण बदललं गेलं। स्वीडन की हथियार बनाने वाली कंपनी बोफोर्स ने 155 mm होवित्जर गन्स के कॉन्ट्रैक्ट के सिलसिले में भारतीय राजनीतिज्ञों और अधिकारियों को कई लाख डॉलर की रिश्वत दी थी। बोफोर्स अर्थात नाव काही नवीन नाही आहे। गेल्या 25 वर्षापासून सातत्याने आपले राजकीय नेते, मीडिया आणि आपण सगळेच या नावाचा उल्लेख वारंवार करतो आहोत। तर बोफोर्स सगळ्यात प्रथम जेव्हा बोफोर्स हे नाव देशाच्या कानावर पडलं तेव्हा भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी। त्यांच्यावरती आरोप केला गेला होता की जेव्हा भारताने स्वीडनच्या बोफोर्स या कंपनीकडून भारतासाठी 400हून अधिक तोफा विकत घेतल्या तेव्हा त्यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी 64 करोड रुपये कमिशन म्हणून घेतले होते। पण प्रश्न हा आहे की 64 करोड हा आकडा जास्त महत्वाचा आहे की ज्यांची नावं या प्रकरणामध्ये आली त्या व्यक्ती महत्वाच्या आहेत। उदाहरणार्थ राजीव गांधी आणि व्ही.पी. सिंग, कारण या 64 करोड रुपयांच्या कमिशनच्या आरोपामुळे राजीव गांधी निवडणूक हारले होते आणि त्यांच्यानंतर व्ही.पी. सिंग भारताचे पंतप्रधान झाले होते। पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली होती आणि म्हणून 1984 साली राजीव गांधी पंतप्रधान झाले होते। काही दिवसांनी परत एकदा निवडणुका घेतल्या गेल्या। या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागांवर काँग्रेस निवडून आली होती। असं बहुमत इंदिरा गांधींना आणि जवाहरलाल नेहरूंना देखील मिळालं नव्हतं। राजीव कम्प्युटर क्रांतीबद्दल आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याबद्दल बोलत होते। आजादी के बाद संविधान में वायदा करा था कि हम हमारे लोकतंत्र के जो तीसरा कतार है उसे हम मजबूत करें। पहला और दूसरा जो दिल्ली में चलता है और जो राजधानियों में चलते हैं वो तो खूब मजबूत हो गए। इसे हमें ठीक करना है तो हमें नीचे पंचायती राज की संस्थाओं को मजबूत करना। देश भर में कांग्रेस के लाखों कार्यकर्ता हमारी नीतियों और प्रोग्राम को लेकर काफी उत्साहित हैं। वो देश और पार्टी के नाम पर कुछ भी करने को तैयार हैं, लेकिन वो कुछ कर नहीं पाते हैं। क्यों? क्योंकि उनके कंधे पर सत्ता के दलाल बैठे हुए हैं और ये सत्ता के दलाल उन्हें रेवड़ियां बांट रहे हैं। और नतीजा क्या होता है? कांग्रेस पार्टी जो एक मास मूवमेंट है, एक आंदोलन है, कुछ चंद लोगों ने इसे अपनी जागीर बना ली है। राजीव गांधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देखील होते। त्यावेळी अशाच काही मुद्द्यांवर 75 मिनिटांचं भाषण त्यांनी केलं। 1985 सालच्या काँग्रेस शताब्दी अधिवेशनात नव्या युगाची, नव्या आर्थिक क्रांतीची भाषा ते बोलत होते। उन्होंने अपने भाषण में पूरी अपना जो एक तरीके का विजन डॉक्यूमेंट उन्होंने बयान करा और उन्होंने बताया कि कांग्रेस जो है किस तरीके से उसका राजनीति में क्या स्थान था और वो आज कहाँ पहुँच गई। और उन्होंने बहुत से लोगों को उसमें लताड़ा और अपने मतलब गरिबान में झांकने की बात पे बहुत ज़्यादा जोर दिया। राजीव गांधींच्या विचारांवर लोकांचा विश्वास बसत चालला होता।
भारतीय राजकारणात त्यांची प्रतिमा मिस्टर क्लीन म्हणून ओळखली जाऊ लागली होती। याच दरम्यान काँग्रेस वर्किंग प्रेसिडेंट कमलापती त्रिपाठी आणि अन्य काही नेत्यांनी राजीव गांधींना एक चिठ्ठी लिखी। देखिए 11 पेज की ये चिट्ठी प्रणय बाबू और आप सामने मिलकर लिखी है। एक बार इसे पढ़ लेते हैं। आदरणीय अध्यक्ष महोदय, आप पावर ब्रोकर सत्ता के दलाल किसे कहते हैं? क्या आपका मतलब उन लोगों से है जो आपसे नजदीकी की वजह से एडमिनिस्ट्रेशन और पार्टी में पावर का सुख भोग रहे हैं? क्या सत्ता के दलाल अपने उन लोगों को कहा जिन्होंने संगठन को मजबूत करने के लिए जिंदगी में कुछ भी नहीं किया, लेकिन आप दूसरों के संघर्ष और मेहनत का मजा ले रहे हैं? 12 नवंबर 1984 को जब आप सत्ता में आए और 19 जनवरी 1986 तक आप पार्टी के 9 जनरल सेक्रेटरी बदल चुके हैं। एक महत्वपूर्ण मंत्रालय में इस बीच 5 बार मंत्री बदले गए। इस तरह से आप न सिर्फ उन लोगों के साथ अन्याय कर रहे हैं, बल्कि पूरी व्यवस्था में असमंजस और अस्थिरता बना रहे हैं। आपका कमलापति त्रिपाठी। कमलापती त्रिपाठी यांनी हे पत्र 22 एप्रिल 1986 रोजी पंतप्रधान आणि काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधींना पाठवलं। पत्रात राजीव गांधींवर निशाणा साधला गेला होता। त्यांना सत्तेत येऊन फक्त 1.5 वर्षच झालं होतं, पण पक्षातून काम करण्याच्या त्यांच्या पद्धतीवर प्रश्न विचारले जाऊ लागले होते। राजीव गांधी की जो बंबई की तकरीर थी, उसके बाद कांग्रेस के अंदरूनी राजनीति में भूचाल आ गया। जो वहाँ के बड़े बूढ़े जो नेता थे, उन्हें लगा कि अब उनका समय खत्म हो गया है और अब राजीव गांधी और उनके जो टेक्नोक्रेट जो फ्रेंड्स थे, जैसे उसमें खासतौर से अरुण नेहरू और अरुण सिंह के नाम थे, कि ये लोगों का पार्टी में बहुत ज़्यादा दबदबा हो जाएगा। जो ड्राफ्ट है वो ड्राफ्ट में एक सेंटेंस था जहां एक ब्रिटिश कवि के एक पंक्तियां था। वो देख के राजीव जी को लगा कि कमलापति त्रिपाठी जी, ये तो कविता जो है, ये लाइन तो कमलापति त्रिपाठी जी का हो ही नहीं सकता है। उनको देख के लगा कि इस समय जो लोग एक्टिव है पावर कॉरिडोर में, और वो प्रणब मुखर्जी है जो वो लिख सकते हैं। राजीव गांधींच्या या कारवाईच्या मागे अरुण नेहरूंचा हात असल्याचं सांगितलं जातं। त्या दिवसांमध्ये अरुण नेहरूंचा पक्षात आणि सरकारमध्ये दबदबा होता। प्रणब इतना तीखी बातें उस समय करते थे क्योंकि प्रणब मुखर्जी को लगता था कि प्रणब बाबू को हटाने के जो इशू है कांग्रेस पार्टी से, उसके पीछे सबसे बड़े जो रिस्पॉन्सिबल है वो अरुण नेहरू है। ऐसे प्रणब बाबू को लगता था कि और कोई नहीं है। सबसे ज्यादा इवन अरुण सिंह भी इतना नहीं था जितना अरुण नेहरू थे। त्या दिवसांमध्ये अरुण नेहरू, अरुण सिंग, व्हीपी सिंग या तिघांचं खूप महत्व होतं, पण लवकरच परिस्थिती बदलली। अरुण नेहरू गृहराज्यमंत्री होते। अंतर्गत सुरक्षेचा स्वतंत्र पदभार त्यांच्याकडे होता। 22 ऑक्टोबर 1986 राजीव गांधींनी पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात 26व्या वेळी फेरबदल केला होता आणि ह्या फेरबदलात आपल्या भावाला आणि अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या अरुण नेहरूंना स्थान दिलं गेलं नव्हतं। After Rajiv became Prime Minister, he cut Arun Nehru down to size. Arun Nehru thought he would be one of the most senior people in the cabinet. Rajiv only gave him Minister of State for Power, which was not the great position that Arun Nehru was hoping. And even when he was made Minister of State for Home, he was still sulking and still unhappy. Rajiv believes, we don't know this for a fact, Rajiv certainly seemed to believe that Arun Nehru was conspiring against him, that Arun Nehru believed that if a member of the Gandhi family had to be at the top, what was wrong with Arun Nehru? विश्वनाथ प्रताप सिंग काही काळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते।
त्यांना पुढे आणण्यात संजय गांधींचा हात होता. पंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधींनी व्ही.पी. सिंगना केंद्रीय अर्थमंत्रीपद दिलं. अर्थमंत्री या नात्याने व्ही.पी. सिंग यांनी बड्या कंपन्यांनी केलेल्या कर थकबाकीच्या विरोधात मोहीम छेडली होती आणि ह्या मोहिमेत अर्थमंत्र्यांची साथ देत होते त्यांच्या अगदी जवळचे अधिकारी रेव्हेन्यू सेक्रेटरी विनोद पांडे आणि एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचे मुख्य भुरेलाल. दोन्ही अधिकाऱ्यांना कर थकवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश होते. प्राइम मिनिस्टर राजीव गांधी एक स्वच्छ प्रशासन चाहते थे. उन्होंने वीपी सिंह साहब को फाइनेंस मिनिस्टर लगाया. मेरे को उत्तर प्रदेश से बुला करके कहा कि आप डायरेक्टर एनफोर्समेंट का काम करें और काम ईमानदारी से होगा और जो वायलेटर्स है, जो कर की चोरी कर रहे हैं या राष्ट्र के हित के खिलाफ काम कर रहे हैं, फाइनेंशियली उन लोगों के खिलाफ एक्शन होगा. अशा बेधडक कारवायांमुळे विश्वनाथ प्रताप सिंग यांची लोकप्रियता वाढत चालली होती. एक इमानदार नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली होती. या दरम्यान कस्टम रेव्हेन्यू 20% वाढला आणि एक्साइज रेव्हेन्यू 12%. पण त्याच दरम्यान राजीव गांधींनी एक मोठा फेरबदल केला. राजीव गांधींनी व्ही.पी. सिंगना भेटायला बोलावलं. वीपी सिंह जी, सीमा पर हालात ठीक नहीं है. हालात बहुत गंभीर हैं. जी, मैं चाहता हूं कि रक्षा मंत्रालय आप जैसा कोई जिम्मेदार आदमी संभाले. ठीक है, जैसा आप ठीक समझते हैं. आपने वित्त मंत्रालय संभालने के लिए कहा था, वो हम कर रहे थे. लेकिन अब आप रक्षा मंत्रालय संभालने के लिए कहते हैं तो वहां भी हम पूरी कोशिश करेंगे. 1987 साली व्ही.पी. सिंग बजेट तयार करत असतानाच त्यांचं मंत्रालय बदललं गेलं. त्यांच्याकडून अर्थ मंत्रालय काढून घेतलं गेलं आणि त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. खरंच देशाच्या संरक्षणासाठी हे गरजेचं होतं का? कारण हेच होतं का? असा सवाल विचारला गेला की व्ही.पी. सिंगांचं राजकारणातलं वाढतं वर्चस्व आणि लोकप्रियता हे तर कारण नसेल, की हे कारण होतं की राजीव गांधींवर उद्योगपतींचा दबाव वाढत चालला होता, ज्या विरोधात व्ही.पी. सिंगांनी मोहीम राबवली होती. मेन कारण ये था कि जो रेड्स कुछ हो रही थी उस समय इनकम टैक्स की तरफ से, कस्टम वालों की तरफ से, उससे कई कॉर्पोरेट हाउसेस नाराज थे. तो मुझे ये लगता है कि कॉर्पोरेट हाउसेस की लॉबिंग से श्री गांधी के ऊपर इसका प्रभाव पड़ा और उन्होंने उनको वित्त मंत्रालय से हटा के रक्षा मंत्रालय में ट्रांसफर करा दिया. VP Singh was the Raja of Manda, but was in political terms the Raja of Allahabad. When Amitabh Bachchan came and stood, VP Singh got extremely insecure and believed that Rajiv Gandhi was using Amitabh Bachchan to try and get rid of him. So one of the first things VP Singh did as finance minister was try and launch investigations into Amitabh and his brother. At this stage, a corporate war was going on between Bombay Dyeing and Reliance, which dominated a lot of the politics of that period. Somehow Amitabh Bachchan and VP Singh got involved in that corporate war, and information was given to Rajiv Gandhi that VP Singh was investigating Amitabh Bachchan only so that he could expose or implicate Rajiv Gandhi in a scandal. राजीव गांधींनी व्ही.पी. सिंगांना संरक्षण मंत्री केले. आता व्ही.पी. सिंग आणि राजीव गांधी यांच्यामध्ये जी दरी तयार झाली, ती दरी वाढण्याचं हे कारण होतं का? हा खाते बदल किंवा खाते वाटप? कारण याला धरून पुढे जे काही घडलं ते पाहिलं तर असं लक्षात येतं की त्या दोघांच्यातल्या या दरीनी देशाचं राजकारण कसं बदललं. 6 फेब्रुवारी 1987 एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटचे डायरेक्टर भुरेलाल यांनी रेव्हेन्यू सेक्रेटरी विनोद पांडे यांना एक पत्र पाठवलं. त्या पत्रात भुरेलाल यांनी लिहिलं होतं की अमेरिकेतल्या दौऱ्यादरम्यान फेअरफॅक्स नावाच्या एका प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीला कर चोरी आणि परदेशी चलनाच्या हेराफेरी करणाऱ्या कंपन्यांच्या विरुद्ध तपास करण्याचं काम सोपवल्याची माहिती होती. फेअरफॅक्स डिटेक्टिव्ह एजन्सीला त्यांच्या कामाचा मोबदला म्हणजे पैसे द्यायचे होते. शासन ने खुद कहा था कि जो इस तरह के वायलेशंस को पकड़ में लाएगा या सूचना देगा उसको रिवार्ड दिया जाएगा.
उस रिवार्ड के आधार के ऊपर ये था फैसला हमारा उनका अंडरस्टैंडिंग फेयरफैक्स की कि अगर मुझे ठीक उचित सूचना देंगे, डॉक्यूमेंट देंगे, वायलेटर्स के खिलाफ में ऑथेंटिक डॉक्यूमेंट होगा, तो उनको जो उनका रिवार्ड बनता है हमारे रिवार्ड स्कीम के आधार पर वो उन्हें दिया जाएगा। इस बात की सूचना मैंने तत्कालीन अपने प्रशासनिक विभाग को दे दी थी। खरं तर फेअरफॅक्सला हेरगिरीचं काम सोपवण्याचा सल्ला सगळ्यात आधी राजनैतिक विश्लेषक आणि कॉर्पोरेट प्रकरणातील जाणकार एस गुरुमूर्ती यांनी दिला होता। अक्टूबर 1986 उस समय फेयरफैक्स से हमारा संपर्क हुई। फेयरफैक्स बहुत प्रभावी इन्वेस्टिगेशन एजेंसी था। वो हर्षमैन जो उसका मालिक था वो वाटरगेट स्कैंडल को इन्वेस्टिगेट किया, इसलिए मैं उनसे बात किया। उनको ये कहा हम पैसा नहीं देंगे, फी नहीं देंगे, आप इंफॉर्मेशन देते हैं तो हमारे पैसा जो है विदेश में उसके बारे में आप इंफॉर्मेशन देते हैं तो जो पैसा हमको मिलता है उसमें से 25% आपको देंगे। ऐसा हम एक एग्रीमेंट करके मैं वीपी सिंह से नहीं बात किया, पांडे और भुरेलाल से बात हुई। काही दिवसात भुरेलाल यांना डायरेक्टर पदावरून हटवण्यात आलं। याच दरम्यान व्हीपी सिंगनी आपल्या जुन्या मंत्रालयात एक चिठ्ठी पाठवली ज्यात म्हटलं होतं की भुरेलाल यांना मिळालेल्या तोंडी आदेशावरून फेअरफॅक्स डिटेक्टिव्ह एजन्सीला काम सोपवलं गेलं। मंत्रिमंडळातून बातमी फुटली। सगळीकडे चर्चा सुरू झाली होती की सरकार पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय डिटेक्टिव्ह एजन्सीला काम दिलं गेलं होतं। केंद्रीय अर्थमंत्र्यांनी एका आंतरराष्ट्रीय डिटेक्टिव्ह एजन्सीला काम देऊन देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आणलं होतं। काँग्रेसच्या नेत्यांच्या निशाण्यावर आता विश्वनाथ प्रताप सिंग होते। 21 मार्च 1987 हा दिवस उजाडला। लोकसभेत बोलण्यासाठी उत्तर प्रदेशचे काँग्रेस नेते दिनेश सिंग बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरू केला। क्या वित्त मंत्री महोदय ने फायरफैक्स की पृष्ठभूमि की ठीक तरह से जांच की? क्या फायरफैक्स इकोनॉमिक इश्यूज की जासूसी करने लायक है? वित्त मंत्री के पद पर रहते हुए वीपी सिंह साहब ने प्रधानमंत्री राजीव गांधी से पूछे बगैर फायरफैक्स को काम दे दिया। मैं ये जानना चाहता हूं कि वीपी सिंह साहब का प्रधानमंत्री राजीव गांधी को अंधेरे में रखने के लिए क्या मकसद था? एका पाठोपाठ एक काँग्रेसचे नेते व्हीपी सिंगना फेअरफॅक्स प्रकरणावरून घेरू लागले होते। फेअरफॅक्स प्रकरण हे फक्त एक निमित्त होतं। खरं तर व्हीपी सिंगना बाजूला सारण्याचे प्रयत्न चालले होते। या सगळ्यावर व्हीपी सिंगनी आपलं उत्तर शोधलं होतं। जर्मन कंपनी HDW कडून पाणबुडी विकत घेण्याचं प्रकरण। असली में आया वो सबमरीन वाला पनडुब्बी जो है नीचे से उभर आई, हमारे टेबल पे निकल आई और उसमें मालूम हुआ कि जर्मनी का जो एम्बेसडर उन्होंने तार दिया था कि ये इंडियन एजेंट 7% जो है कमीशन ले रहा है। उस पर हम इंक्वायरी कर ली। पूर्व पंतप्रधान इंदिरा गांधींच्या कार्यकाळात जर्मन पाणबुड्या पहिल्यांदा विकत घेतल्या गेल्या होत्या। राजीव गांधींच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा हा सौदा होणार होता आणि मंत्रिमंडळाने देखील या सौद्याला सहमती दर्शवली होती। हमें जानकारी मिली है कि जर्मनी के साथ पनडुब्बी सौदे में HDW कीमत इसलिए कम नहीं कर रही क्योंकि किसी एजेंट को 7% कमीशन दिया जाएगा। हमें इस पर विचार करना पड़ेगा। ये HDW सबमरीन्स कुछ खरीदी गई थी जर्मनी से, और जब पिताजी नए नए रक्षा मंत्रालय में गए थे तो वहाँ के एम्बेसडर के ऑफिस से एक टेलेक्स आया रक्षा मंत्रालय में कि इसमें पे ऑफ्स हुए हैं। श्री गांधी तो पहले भी पब्लिकली कह चुके थे कि डिफेंस डील्स में कोई बिचवलिया नहीं रहेगा, इसीलिए पिताजी ने इसमें इंक्वायरी ऑर्डर कर दी। So the moment he shifted VP Singh and he moved him to the defense ministry, which was quite a crucial ministry, VP Singh didn't seem to mind that much. But VP Singh had seen the writing on the wall.
believed, just as much as Rajiv believed that VP Singh was investigating him, VP Singh believed that Rajiv was trying to get rid of him. VP सिंग यांनी राजीव गांधी यांना आव्हान देण्याचं ठरवलं. फेअरफॅक्स प्रकरणात अडकण्याआधीच त्यांनी चक्रव्यूह रचलं होतं. याला उत्तर म्हणून राजीव गांधींनी फेअरफॅक्स प्रकरणाच्या तपासाकरता सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांचा आयोग नेमला. VP सिंग आयोगासमोर उपस्थित झाले. आपने डिफेंस मिनिस्टर होते हुए एनफोर्समेंट डायरेक्टरेट के डायरेक्टर भूरेलाल के नोट और उस पर राज्य मंत्री ब्रह्मदत्त के सवालों की फाइल अपने पास क्यों मंगवाई? मैंने फाइल नहीं मंगवाई, लेकिन एक बात मैं साफ साफ बता देना चाहता हूं और आप भी दर्ज करें. मैंने प्राइवेट डिटेक्टिव एजेंसी की मदद लेने के लिए मौखिक अनुमति दी जब रेवेन्यू सेक्रेटरी ने इस बात का जिक्र मेरे सामने रखा. आपने फेयरफैक्स को क्यों चुना? जज साहब, हमारे पास इन मसलों में बाहर जासूसी के लिए कोई नेटवर्क नहीं था और फिर बार बार अधिकारियों को भेजने में बहुत रुपया खर्च होता था. ऐसे में फेयरफैक्स को लेना एक कॉस्ट इफेक्टिव तरीका था. 6 एप्रिल रोजी राजीव गांधींनी आयोग नेमण्याची घोषणा केली होती, पण तेव्हाच VP सिंग यांनी आपलं रचलेलं चक्रव्यूहाचं जाळं फेकलं. HDW सबमरीन 9 एप्रिल रोजी पत्रकार परिषद घेतली गेली आणि मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करताच HDW पाणबुडींच्या खरेदीचा तपास करण्याचे आदेश दिले गेले. आपने जांच के आदेश दिए बिना मेरी सलाह के. जी, जो टेलीग्राम मिला है उस पर जांच तो होनी चाहिए. आपको कैसे मालूम कि वो टेलीग्राम सही है? हम ये भी कैसे समझें कि वो गलत है? वो प्रॉपर चैनल से आया है, कोडेड है, उसमें भाषा भी सही है, किसी तरह का विरोधाभास भी नहीं है. इन आधारों पर हमें कोई कारण नहीं दिखता कि हम उस पर संदेह करें. आपके इस जांच का नतीजा क्या होगा? ये हम नहीं जानते कि क्या नतीजा होगा, लेकिन जांच जरूरी है क्योंकि नियमों का उल्लंघन हुआ है. तो हमको राजीव बुलाए वहाँ अपने दफ्तर में, पार्लियामेंट में, कहे कि आपको कैसे मालूम कि ये तार सही है? हम कहे हमको कैसे मालूम ये तार गलत? काँग्रेस पक्षातल्या 2 ज्येष्ठ नेत्यांमधली दरी मतभेदांमुळे वाढत होती आणि इथूनच देशाच्या राजकारणाची दिशा बदलत चालली होती. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या नात्यात देखील दुरावा निर्माण झाला होता. 25 मार्च 1987 साली हा दुरावा प्रकर्षाने वाढलेला दिसला. राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांनी VP सिंग यांची भेट घेतली. मेरे ऊपर जासूसी हो रही है और यहाँ हमारी बात सुनने के लिए यंत्र लगाए गए हैं. मैं इसीलिए आपको मुगल गार्डन ले आया हूँ. आपने हमें किसी खास बातचीत के लिए यहाँ बुलाया है. कहिए, क्या बात है? आप प्रधानमंत्री बनना चाहेंगे? मैं आपको शपथ दिलाऊंगा. और मुझे पता लगा है कि आपके साथ 150 कांग्रेसी सांसद हैं और आपको तो बहुमत मिलना ही चाहिए. आपका ये सोचना गलत है. उस वक्त के राष्ट्रपति झैल सिंह जी ये चाहते थे कि कोई दूसरा प्रधानमंत्री बन जाए, लेकिन पिताजी इसके खिलाफ थे और उसका एक कारण था. वो ये नहीं चाहते थे कि कोई ऐसा कदम वो उठाएं जिससे आगे आने वाली राजनीति पे बहुत बड़ा असर पड़े. उस वक्त VP सिंह भी बाहर सरकार के आ गए थे और वो पार्टी से भी बाहर थे. तो उन्होंने VP सिंह को साउंड किया कि भाई आप क्या अगर हम कोई एक्सट्रीम कदम लें, आप अल्टरनेटिव प्राइम मिनिस्टर बनने के लिए तैयार है? तो VP सिंह इन ऑल फेयरनेस ने कहा नहीं. VP सिंग संरक्षण मंत्री होते जेव्हा त्यांनी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग यांचा प्रस्ताव नाकारला होता. अशीही चर्चा होती की VP सिंग यांच्याबरोबर उपराष्ट्रपती R. व्यंकटरमण यांच्यासमोर देखील पंतप्रधान बनण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
या गोष्टीचा उल्लेख खुद्द आर व्यंकटरमण यांनी आपल्या चरित्रात माय प्रेसिडेन्शियल इयर्समध्ये केलेला आढळतो. अशा प्रकारचे दावे ND तिवारी आणि अर्जुन सिंग यांनी देखील केले होते. पण VP सिंग यांच्या मतानुसार आता राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान नव्हतं. HTW क्यों किसी का नाम बताएगी? वो तो कई देशों के राष्ट्रपति और प्रधानमंत्रियों को पैसा देती होगी. अगर वो कमीशन खाने वालों का नाम बताएगी, they will be out of business. HDW को ठेका देना हमारा काम नहीं है. HDW को ठेका मिले या न मिले, इससे हमें क्या लेना देना. मंत्रिमंडळातून राजीनामा देण्याचा VP सिंग यांचा विचार पक्का झाला होता. तपासाची घोषणा करणं ही देखील त्यांच्या राजकीय रणनीतीचा एक भाग होता. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा तयार केला. हमारे नजरिए में बड़ा अंतर है. ऐसे हालात में मैं ये सही नहीं समझता कि मंत्रिमंडल में मुझे बना रहना चाहिए. इसलिए मैं रक्षा मंत्री के पद से अपना इस्तीफा देता हूं. विश्वनाथ प्रताप सिंह. एप्रिल 1987 साली VP सिंग यांनी मंत्रिपद सोडलं होतं, पण त्यांनी पक्ष सोडला नव्हता. 12 एप्रिल रोजी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 4 दिवसांनंतर रेडिओवर अशी बातमी आली ज्याने भारताचं राजकारण कायमचं बदलून गेलं. स्वीडन की हथियार बनाने वाली कंपनी बोफोर्स ने 155 mm होवित्जर गन्स के कॉन्ट्रैक्ट के सिलसिले में भारतीय राजनीतिज्ञों और अधिकारियों को कई लाख डॉलर की रिश्वत दी थी. ही बातमी युरोपीय देश स्वीडनच्या रेडिओवर दिली गेली होती. ही बातमी ऐकणाऱ्यांमध्ये भारतीय मूळ असलेल्या पत्रकार चित्रा सुब्रमण्यम देखील होत्या. Yeah, it was a very simple story. It was the Easter weekend, I remember, in April 16th or 17th, and it was a story running on Reuters. And I had a colleague who had stuck a piece of paper on my typewriter. Those days we had typewriters, saying the story simply said that Bofors, had paid Indians and others to take home their biggest deal. The context, of course, was that it was not the only investigation. Bofors was selling arms to other countries, but the India thing came up as part of that investigation. So, yeah, I didn't break the story. It was the Swedish radio that broke the story. चित्रा सुब्रमण्यम आणि द हिंदूचे संपादक N. राम यांनी बातमीचा तपास सुरू केला आणि मग एका पाठोपाठ एक बातम्या येऊ लागल्या. चित्रा सुब्रमण्यमच्या रिपोर्टमुळे भारतीय राजकारणात भूकंप झाला. स्वीडिश रेडिओचा आरोप होता की शस्त्रास्त्रांची कंपनी बोफोर्सने भारताबरोबर सुरक्षा सौदा करण्यासाठी 67 कोटी डॉलर्सची लाच दिली होती. HDW पाणबुडी आणि फेअरफॅक्सचे मुद्दे आधीच गोंधळ माजवत होते. पार्लमेंटच्या बजेट सत्रादरम्यानच ही बातमी आली होती. संसदेत गोंधळ सुरू झाला. स्वीडिश रेडिओच्या या बातमीनंतर 4 दिवसांनी राजीव गांधींनी संसदेत आपली बाजू मांडली. बोफोर्स की डील में कोई मिडलमैन नहीं है और किसी प्रकार का कमीशन नहीं दिया गया है. एक तो जब ये बोफोर्स की जो ब्राइबरी का जो मसला सामने आया, जो हमने हिंदुस्तानी प्रेस ने नहीं निकाला, स्वीडन में आया है सामने, तो उस वक्त इन्होंने कहा कि ना मैंने ना मेरे परिवार के किसी सदस्य ने पैसे लिए. एक तो कोई कह नहीं रहा था, उनकी तरफ उस वक्त तक उंगली उठी भी नहीं थी, तो ये नहीं कहना. ये कहने के बाद फिर वो चोर की दाढ़ी में तिनका वाला मामला शुरू हो गया. खरं तर जेव्हा संसदेच्या आत आणि बाहेर विरोधकांचा गोंधळ सुरू होता, तेव्हा राजीव गांधींवर व्यक्तिगत आरोप टीका केली गेली नव्हती. असं म्हटलं जात होतं की बोफोर्स व्यवहारात सरकारने मध्यस्थ नसल्याचा खुलासा केल्यानंतर देखील त्या व्यवहारात मध्यस्थांची भूमिका होती. खरं तर या व्यवहारात मध्यस्थांची भूमिका नसेल याची हमी बोफोर्स कंपनीने देखील दिली होती.
पण प्रश्न असा विचारला जात होता की मग लाच घेणारे मध्यस्थ कोण होते आणि ह्या मध्यस्थांनी भारतीय नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना वाईट पद्धतीने प्रभावित तर केलं नव्हतं. ज्यावेळी बोफोर्स तोफ विकत घेण्याचा निर्णय घेतला गेला होता त्यावेळी संरक्षण मंत्रालय राजीव गांधी सांभाळत होते. The problem was when the Bofors story broke, he said that neither his family nor he or his friends were involved. And that was a giveaway because there was absolutely no accusation against him. It was just that Indians were involved at that point. We didn't know who they were. तोफ खरेदीसाठी दोन कंपन्यांमध्ये टक्कर होती. एक होती फ्रान्सची सोफमा तर दुसरी होती बोफोर्स. डिसेंबर 1985 सालापासून ते 23 मार्च 1986 सालापर्यंत तोफांच्या किमतीवर आणि त्यांच्या खरेदीवर चर्चा सुरू होती. ही चर्चा संपताच 24 तासाच्या आत राजीव गांधींनी तोफेच्या खरेदीसाठी आपली संमती दिली. पण चर्चेच्या आधीच तोफा बोफोर्स कंपनीकडून घेण्याचा निर्णय घेतला गेला होता का? स्वीडनमधले तत्कालीन भारतीय राजदूत B.M. ओझा यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय की 15 मार्च 1986 साली स्वीडनचे पंतप्रधान ऑलोफ पाल्मे यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजीव गांधी स्वीडनला गेले असताना त्यांची भेट स्वीडनच्या नव्या पंतप्रधानांशी झाली. म्हणजेच बोफोर्सच्या व्यवहाराला संमती देण्याच्या 8 दिवस आधी. 15 मार्च 1986 को अंतिम संस्कार से पहले राजीव गांधी स्वीडन के नए प्रधानमंत्री इंगवार कार्लसन से मिले. पहले उन्होंने ऑलोफ पाल्मे की मौत पर अपनी संवेदना व्यक्त की और उसके बाद वो सीधे मुद्दे पर आ गए. उन्होंने इंगवार कार्लसन से कहा कि तोप बोफोर्स कंपनी से ही खरीदी जाएगी और इस बारे में उन्होंने फाइल में लिख भी दिया है. राजीव गांधींनी दिलेल्या निर्देशानुसार ह्या भेटीनंतर 8 दिवसात बोफोर्स कंपनीला 400 पेक्षा अधिक तोफा पुरवण्याचं कंत्राट मिळालं. ज्या दिवशी बोफोर्सला तोफा पुरवण्याचं कंत्राट मिळालं त्या दिवशी स्वीडनमधल्या बोफोर्स कंपनीच्या मुख्यालयावर भारताचा तिरंगा झेंडा फडकवला गेला. पण पुढे एका वर्षात परिस्थिती बदलली. 16 एप्रिलला स्वीडनच्या सरकारी रेडिओवरून ह्या घोटाळ्याची बातमी जगाला कळली. भारतीय संसदेत गदारोळ माजला आणि राजीव गांधी सरकारला जाब विचारण्यात आला. राजीव गांधी सरकारने स्वीडनला विनंती केली की त्यांनी ह्या आरोपाचं खंडन करावं. स्वीडनमधले भारताचे तत्कालीन राजदूत B.M. ओझा यांनी लिहिलंय की ते स्वतःही विनंती करण्यासाठी तिथले अधिकारी कार्ल जोहान ओबर्ग यांना भेटले. कार्ल जोहान ओबर्ग ने मुझसे कहा कि आरोप स्वीडन की प्राइवेट कंपनी के खिलाफ लग रहे हैं, इसलिए स्वीडन सरकार किसी भी तरह का खंडन करे ये सही नहीं होगा. इसलिए पहला कदम तफ्तीश होना चाहिए, न कि स्वीडिश रेडियो रिपोर्ट का खंडन. B.M. ओझा लिहितात की त्यांनी हे सगळे मुद्दे लगेच भारत सरकारला कळवले आणि भारत सरकारने देखील लगेच पावलं उचलली. भारतीय सरकारने B.M. ओझांना स्वीडन सरकारला ताबडतोब तपास करण्याची औपचारिक विनंती करायला सांगितलं. पण स्वीडन सरकारने काही दिवसांनी तपास करण्यास नकार दिला. मैंने कार्ल जोहान ओबर्ग से पूछा कि आप लोग बार बार इन्वेस्टिगेशन से इनकार क्यों कर रहे हैं. ओबर्ग ने कहा कि 27 अप्रैल को आपके प्रधानमंत्री ने हमारे प्रधानमंत्री से बात की. फोन पर राजीव गांधी ने कहा कि बोफोर्स ने यह साफ कर दिया है कि उसने किसी भी दलाल को पैसा नहीं दिया है, इसलिए अब स्वीडिश सरकार की तरफ से किसी जांच की जरूरत नहीं है. तिकडे स्वीडनमध्ये सुद्धा या तोफा बनवणाऱ्या बोफोर्स कंपनीवर सुद्धा लाच देण्याचे आरोप झाले. पण इकडे राजीव गांधींनी स्वीडनच्या पंतप्रधानांना फोन केला आणि विचारलं की जर बोफोर्स स्वतःच हे म्हणते आहे की त्यांनी लाच दिली नाही, कमिशन दिलं नाही, तर मग चौकशी कशाची करायची, चौकशी करण्याची गरजच का. भारताचे पंतप्रधान स्वीडनच्या पंतप्रधानांना फोन करून असं काही बोलले हे जेव्हा B.M. ओझांना समजलं तेव्हा ते अक्षरशः सुन्न झाले. स्वीडिश अधिकाऱ्यांना त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला की कदाचित तुमची ऐकण्यात काहीतरी चूक झाली असेल, कदाचित इंग्रजी समजण्यात काही गल्लत झाली असेल वगैरे वगैरे. कार्ल जोहान ओबर्ग ने कहा कि नहीं, ऐसा नहीं है. अंग्रेजी हमारी मदर टंग नहीं है, लेकिन हम अंग्रेजी समझ सकते हैं और मैं खुद वहां मौजूद था
जब दोनों देश के प्रधानमंत्री बात कर रहे थे। भारत सरकार कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं सांगत होतं आणि दुसरीकडे राजदूत ओझांच्या मतानुसार स्वीडन सरकारला तपास थांबवण्यास सांगितलं जात होतं. पण संसदेच्या आत आणि बाहेर आरोप करणं बंद झालं नव्हतं. यावर राजीव गांधींनी एका रॅलीत सडेतोड उत्तर दिलं. भारत की आजादी कैसे छिनी, कब छिनी? तब जब मीर जाफर और राजा जयचंद जैसे लोगों ने विदेशी ताकतों से हाथ मिलाया. आप ऐसे लोगों से सतर्क रहिए जो विदेशी ताकतों से हाथ मिलाकर अपने देश के हितों को बेच रहे हैं. दिल्लीतल्या सभेत राजीव गांधींनी राजा आणि गद्दार या शब्दांचा वापर कुणासाठी केला हे न समजण्याइतकी भारतीय जनता आणि राजकारणी मूर्ख नव्हते. व्ही.पी. सिंग एकेकाळी जुन्या संस्थान मांडाचे राजा होते. निशाणा त्यांच्यावरच साधला गेला होता हे स्पष्ट होतं. व्ही.पी. सिंग यांनी उत्तर दिलं. हम तो कहते हैं कि असली मीर जाफर और जयचंद वो हैं जो देश का पैसा लूट लूट कर विदेशी बैंकों में जमा कर रहे हैं, हमारी इकोनॉमी को बर्बाद कर रहे हैं और दूसरे देश फल फूल रहे हैं. ऐसा है कि हम लोग गहरवार ठाकुर और जयचंद गहरवार, ये इशारा, ये निशाना मेरे पिताजी की तरफ से. राजीव गांधी आणि व्ही.पी. सिंग यांचे मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागले होते आणि ह्या लढाईत राजीव गांधी व्ही.पी. सिंग यांच्यापासून खूप दूर निघून गेले होते. राजीव गांधींच्या काँग्रेस पक्षात आता व्ही.पी. सिंग यांच्याबरोबर अनेक विरोधक निर्माण झाले होते. व्ही.सी. शुक्ल, आरिफ मोहम्मद खान आणि अरुण नेहरू हे प्रामुख्याने होते. पंधरा जुलै 1987 रोजी काँग्रेसच्या या असंतुष्ट नेत्यांची हरिद्वारला एक बैठक झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी या बैठकीला उपस्थित असलेले नेते आरिफ मोहम्मद खान, अरुण नेहरू आणि विद्याचरण शुक्ल यांना पक्षातून काढलं गेलं. जब हम दिल्ली से चले हरिद्वार के लिए तो मैं समझता हूँ मेरठ पहुंचने में 6 घंटे लग गए और उससे ज्यादा वक्त लगा मेरठ से हरिद्वार तक. रास्ते में कोई लोगों के हुजूम, मतलब ऐसे हुजूम थे कि 2 किलोमीटर गाड़ी मुश्किल से चलती थी और पूरी जनसभा होती. तो अब जाहिर है कि उसमें फिर राजीव जी को बताया गया होगा कि ये तो खतरा बन गए ये लोग वगैरह वगैरह, और उसी दिन ये फैसला हो गया कि हमें पार्टी से निकाल दिया. काँग्रेसच्या या नेत्यांना पक्षातून काढण्याच्या विरोधात व्ही.पी. सिंग यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला. राजीव गांधींनी त्यांनाही पक्षातून बाहेर काढलं. व्ही.पी. सिंग आणि अरुण नेहरूंची तर हकालपट्टी झालेली होती, पण हेच लोक काही दिवसांपूर्वी सरकार चालवत होते. पण आता ना ते सरकारमध्ये होते ना पक्षामध्ये होते. या घटनेच्या काही काळ अगोदरच एक असं वादळ आलं होतं की त्याच्या केंद्रस्थानी राजीव गांधींच्या अगदी जवळ असणारे हे अरुण नेहरू होते. अरुण सिंग संरक्षण मंत्री होते. राजीव गांधींच्या बरोबर डून स्कूलमध्ये एकत्र शिकले होते. अरुण सिंगनी राजीव गांधींना एक चिठ्ठी पाठवली. अरुण सिंग इथेच थांबले नाही. पुढे जाऊन ते असंही म्हणाले की आपण स्वीडन सरकारला आणि बोफोर्स कंपनीला हे स्पष्ट सांगितलं पाहिजे की जर ते आपल्याला सगळी माहिती देणार नसतील तर त्यांच्याबरोबरचं हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही रद्द करू. कारण हे तर आपल्या सरकारला सरळ सरळ आव्हान दिलं जातं.
अरुण सिंगनी पाठवलेल्या चिठ्ठीवर सेनाध्यक्ष जनरल सुंदरजी यांचं मत मागवलं गेलं. जनरल सुंदरजींनी स्पष्ट केलं होतं की बोफोर्सला करार तोडण्याची धमकी दिली पाहिजे आणि तरीही त्यांनी मध्यस्थांची नावं सांगितली नाहीत तर करार तोडला पाहिजे. यामुळे तोफेची खरेदी फार तर 2 वर्ष पुढे जाईल, पण आपण इतकी रिस्क तर नक्कीच घेऊ शकतो. सरतेशेवटी फाईल पंतप्रधान राजीव गांधींकडे गेली. सभी पहलुओं को जांचे बगैर रक्षा राज्य मंत्री अरुण सिंह ने अपनी व्यक्तिगत प्रतिष्ठा को राष्ट्रीय सुरक्षा के ऊपर रखा है. ये दुखद है. क्या उन्होंने सुरक्षा स्थिति की जांच खुद की है? सौदे को कैंसिल करने से जो आर्थिक नुकसान होगा, क्या उसके बारे में उन्होंने सोचा है? खरीदारी को एक तरफा ढंग से तोड़ने पर भारत सरकार की प्रतिष्ठा का क्या होगा? क्या इसके बारे में उन्होंने सोचा है? मेरी जितनी जानकारी है उसके मुताबिक स्वीडिश ऑडिट रिपोर्ट भारत सरकार के विचारों का खंडन नहीं करती है. बेवजह बौखलाना और प्रतिक्रिया देना किसी समस्या का हल नहीं है. राजीव गांधींच्या सगळ्या जवळच्या मित्रांपैकी अरुण सिंग होते आणि हेच संरक्षण मंत्री अरुण सिंग तपासाची मागणी करत होते. राजीव गांधी तपासासाठी तयार झाले नाहीत. सरतेशेवटी अरुण सिंग यांनी 18 जुलै 1987 साली मंत्रिपदाचा राजीनामा दिला. He obviously thought that you left when chips were down for him. That's it, precisely. I didn't share that perception. I have absolutely no idea at all of who took money on Bofors. I knew only this much, that somebody had. Somebody had. That had become apparent by the time I left. And my argument, as it were, with my boss, which cost me my friend, related to something which had nothing to do with who took the money. It had to do with who would catch the people who took the money. And my view on that was that I and he, as my direct boss at the time, represented the executive in India. And it was the executive in India which had failed. यामुळे संसदेच्या आतला आणि बाहेरचा विरोध अधिकच तीव्र झाला. शेवटी 30 सदस्यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीची स्थापना झाली. विरोधी पक्ष यात सामील झाले नाहीत. या समितीने सरकारला क्लीन चिट दिली. अगर बोफोर्स घोटाला भारतीय इतिहास का सबसे बड़ा स्कैम है तो जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी की ये रिपोर्ट पार्लियामेंट की हिस्ट्री में सबसे बड़ी लीपापोती है. या संयुक्त संसदीय समितीने आपल्या रिपोर्टमध्ये राजीव सरकारला क्लीन चिट देण्याआधी चित्रा सुब्रमण्यम आणि एन राम द हिंदू यांनी एक बातमी छापली. 23 एप्रिल 1988 तो दिवस होता. रिपोर्टमध्ये असं लिहिलं होतं की बोफोर्सने स्विस बँकेत पिटको नामक एका कोडेड अकाउंटमध्ये पैसे जमा केले होते आणि हे खातं GP हिंदुजा यांच्या नावावर होतं. पण इथं हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की सरकारने हे नमूद केलं होतं की याचा तोफ खरेदीशी संबंध नाही. चित्रा सुब्रमण्यम यांना जेव्हा एक डायरी मिळाली तेव्हा बोफोर्स तोफ प्रकरणात अनेक नावं समोर आली. ही डायरी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून मार्टिन ओडोबोंची आहे. मार्टिन ओडोबो जेव्हा भारत सरकार आणि बोफोर्स मध्ये हा करार होत होता तेव्हा मार्टिन ओडोबो हे बोफोर्सचे मुख्य होते. त्यांच्या या डायरीमध्ये बोफोर्सच्या त्या काळातल्या त्या देवाणघेवाणीच्या संदर्भात सगळ्या नोंदी आहेत. मात्र त्या आहेत कोड लँग्वेजमध्ये, सांकेतिक भाषेमध्ये. उदाहरणार्थ क्यू आणि आर असे उल्लेख आहेत. आता हे क्यू आणि आर हे कोण आहेत?
आणि ते दोघे कुणीही असोत, पण त्यांचा या कराराशी देवाणघेवाणीशी काय संबंध आहे? Martin Ardbo's diary was an account of all the things that he went through during the Bofors investigation. Some of it was innocuous. Martin Ardbo was a fat man and was obsessed with losing weight. So many entries in the diary are about lost 2 kilos today, put on 1 kilo today. But he also talked about various other people who he referred to with an alphabetical soup. GP, we think, was GP Hinduja. There was also a man there referred to as Q. And he kept saying Q's involvement in the deal could be a problem because of his closeness to, I think, R, which was presumably Rajiv, and presumably Q was Quattrocchi. So that strengthens the impression that Quattrocchi was involved, judging by the Ardbo diaries. But whether Rajiv was also involved, the Ardbo diaries don't make clear. एका थरारक पुस्तकातलं एक एक पान उलगडत जावं तसं बोफोर्स प्रकरण उलगडत जात होतं. प्रतिष्ठित आणि बड्या लोकांची नावं समोर येत होती. डायरी मिळाल्यामुळे हे स्पष्ट झालं होतं की करार करण्यात आर्म एजंट्सच्या 3 कंपन्या सामील होत्या. पिटको, स्वेन्स्का आणि एई सर्व्हिसेस. पिटको जीपी हिंदुजांची कंपनी होती. स्वेन्स्का विन छड्डा यांची होती. पण एई सर्व्हिसेस कोणाच्या मालकीची होती? You know, until about 3-4 years after the Bofors contract was signed, nobody realized that AE Services had anything to do with Quattrocchi. But when the Indian government was investigating all the Bofors accounts, it turned out that one of the accounts was linked to Ottavio Quattrocchi in a Swiss bank. Now, whether the Quattrocchi account was the AE Services account or whether Quattrocchi got money from Bofors in some other way, we don't know. But it seems clear that Quattrocchi got some of the Bofors money. या सगळ्या प्रकरणाची योग्य प्रकारे आणि सखोल चौकशी करण्याची, तपास करण्याची मागणी होत होती. खुद्द स्वीडन सरकार सुद्धा पूर्णपणे चौकशी करायला तयार होतं, सहकार्य द्यायला तयार होतं, पण चौकशी केली गेली नाही. आणि त्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे सारवासारव, व्हाईट वॉश. पण या सगळ्या बोफोर्स प्रकरणाचा एका व्यक्तीला मात्र प्रचंड फायदा झाला आणि ती व्यक्ती म्हणजे व्हीपी सिंग. काँग्रेस सोडल्यानंतर व्हीपी सिंग म्हणजे भ्रष्टाचार विरोधाचा एक चेहराच बनलेले होते. आतापर्यंत व्हीपी सिंग भ्रष्टाचाराच्या विरोधातला चेहरा बनले होते. त्याच वेळी अलाहाबादची जागा मोकळी झाली होती. अलाहाबादेतून अमिताभ बच्चन यांना उमेदवारी मिळाली. त्यांच्यावर देखील बोफोर्स प्रकरणातले आरोप लावले गेले होते. हे आरोप कधीच सिद्ध झाले नाही. पण तोपर्यंत अमिताभ बच्चनने ही जागा रिकामी केली होती. त्या परिस्थितीत व्हीपी सिंग यांनी त्या जागेवरून अपक्ष निवडणूक लढवली. व्हीपी सिंग यांनी अलाहाबाद निवडलं कारण इथून काँग्रेस नेहमी जिंकत असे. व्हीपी सिंग यांच्या बरोबर अनेक क्षेत्रीय पक्ष जोडले गेले. राजीव गांधींनी विचारपूर्वक लाल बहादूर शास्त्रींच्या मुलाला सुनील शास्त्रींना रिंगणात उतरवलं. उस समय मुझे अच्छी तरह से याद है कि पूरा विपक्ष, द एंटायर ऑपोजिशन जो था वो वीपी सिंह के साथ जुड़ गया था और वो बिल्कुल एक तरफा चुनाव हो रहा था. एक तरफ वीपी सिंह सपोर्टेड बाय एंटायर ऑपोजिशन और दूसरी तरफ कांग्रेस का प्रत्याशी मैं, और तीसरे वहाँ पे बहुजन समाज पार्टी के काशीराम सुप्रीमो जो बाद में वो उसके तीसरे उम्मीदवार थे. अलाहाबादच्या या लढाईमुळे परिस्थिती पार बदलून गेली. व्हीपी सिंग यांना बहुमत मिळालं. एकीकडे विरोधी पक्ष व्हीपी सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक झाला होता, तर दुसरीकडे राजीव गांधींच्या पक्षाला हार पत्करावी लागत होती. व्हीपी सिंग यांनी विद्याचरण शुक्ल, रामधन, अरुण नेहरू, अरुण सिंग यांना घेऊन जनमोर्चा नावाचा पक्ष स्थापन केला होता. 4-5 दलों को मिलाकर के जनता पार्टी को, अजीत सिंह के लोकदल को, देवीलाल के लोकदल को और कुछ छोटी मोटी पार्टियों को मिलाकर के जनता दल का गठन हुआ. जनता दल का गठन इसलिए हुआ क्योंकि तब तक एक जन आंदोलन सफलतापूर्वक एक मुकाम पर पहुंच गया था और इस बात की ज़रूरत थी कि अगर सत्ता परिवर्तन होता है तो एक न्यूक्लियस पार्टी कोई होनी चाहिए. निवडणुकांचं वातावरण निर्माण झालं होतं. व्हीपी सिंग यांनी बोफोर्स प्रकरणाला निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा केला. व्हीपी सिंग प्रत्येक प्रचार सभेत राजीव गांधींचं नाव घेत
हा दावा करत होते की बोफोर्स तोफेच्या दलालीची रक्कम लोटस या नावाने विदेशी बँकेत असलेल्या खात्यात जमा केली आहे आणि ते सत्तेत आल्यानंतर या संपूर्ण घोटाळ्याचा पर्दाफाश करणार होते. बिहारची राजधानी पटना मधल्या बेली रोडचा हा चौक, ह्या चौकाला हडताली चौक असंही म्हटलं जातं. इथं निवडणूक प्रचार सभेत व्हीपी सिंग भाषण देत होते. शांत हो जाइए. बोफोर्स की कमीशन के पैसे जिन विदेशी अकाउंट्स में जमा है उनमें एक नाम लोटस भी है. लोटस का मतलब होता है कमल, और आप तो जानते हैं कि राजीव के नाम का मतलब भी कमल है. अब आप ही समझ लीजिए कि ये अकाउंट किसका है. सत्ता में आने के बाद 6 महीने के अंदर हम साबित कर देंगे कि राजीव गांधी बोफोर्स मामले में पूरी तरह शामिल है. भारत की तकदीर राजा नहीं फकीर है. भारत की तकदीर है. राजा नहीं फकीर है. भारत की तकदीर है. गली में चोर है. राजीव गांधी चोर है. गली गली में चोर है. राजीव गांधी चोर है. गली गली में चोर है. अरे 5 साल के काम राज चलाए, वो कहते हम राम राज लाएंगे. प्रचार सभांमध्ये व्हीपी सिंग नाट्यपूर्ण शैलीत राजीव गांधींवर आरोप करत होते. त्यांच्या खिशात नेहमी एक डायरी होती. ती डायरी सगळ्यांना दाखवत ते भाषण करत असत. सेना के जवानों के साथ छल किया गया है. इस तोप के गोले आगे नहीं पीछे की ओर गिरते हैं. इस सौदे में बहुत बड़ा घोटाला हुआ है. मेरे पास उन स्विस खातों के नंबर और खातेदारों के नाम हैं जिनके नाम पर बोफोर्स की दलाली जमा हुई है. इसमें बोफोर्स की दलाली खाने वालों के नाम और उनके स्विस खातों के नंबर लिखे हैं. मुझे याद है कि बोफोर्स के बाद में जब मैं गांव में जाया करती थी तो लोग खुल के कहते थे कि जी हम छोटे मोटे चोरों को पकड़ते हैं और सबसे बड़ा चोर प्रधानमंत्री के वो निवास पे है. हाँ, और फिर वो गाने भी हुआ करते थे कि जी इटली के दामाद तेरे बस का हिंदुस्तान नहीं. शायद आपने भी सुना होगा, मैंने जिक्र भी किया अपनी किताब में. सरते शेवटी 1989च्या निवडणुका काँग्रेस हरली. 1984च्या निवडणुकीत बहुमत मिळालेल्या काँग्रेसला आता खूप मोठी हार बघावी लागत होती. 1989 मध्ये काँग्रेसला 195 जागा मिळाल्या होत्या. तरी देखील इतर पक्षांपेक्षा काँग्रेसला जास्त जागा मिळाल्याने राष्ट्रपतींनी राजीवना सरकार स्थापण्यास आमंत्रण दिलं. पण राजीव गांधींनी साफ नकार दिला. या निवडणुकीत व्हीपी सिंग यांच्या राष्ट्रीय मोर्चाला 146 जागा मिळाल्या होत्या. जनता दल ने एक तरफ वामपंथी दलों से समझौता किया और दूसरी तरफ भारतीय जनता पार्टी से समझौता किया. समझौते यानी सीटों पर आपस में तालमेल हुआ, जिसके कारण कांग्रेस को इस तालमेल में पराजित किया. भाजपा आणि इतर पक्षांनी राष्ट्रीय मोर्चाला समर्थन दिल्याची घोषणा केली. भाजपाकडे 86 खासदार होते तर डाव्या पक्षांकडे 52. ह्या प्रकारे राष्ट्रीय मोर्चाकडे 248 खासदारांचं समर्थन होतं. व्हीपी सिंग पंतप्रधान म्हणून निवडले गेले. गुस्से से बने हो चाहे धक्के से बने, चाहे अपने से बने, चाहे पब्लिक से बने हो तो आप लोग करेंगे. व्हीपी सिंगनी राजीव गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या भ्रष्टाचाराचा खुलासा करण्याचा वायदा केला होता. व्हीपी सिंग यांनी बोफोर्स दलाली प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयवर सोपवली. पण त्यांचं सरकार 11 महिनेच सत्तेत टिकून होतं. बोफोर्स प्रकरणातला सगळ्यात मोठा खुलासा स्वित्झर्लंडच्या न्यायालयात झाला होता. त्यात असं लक्षात आलं होतं की एई सर्व्हिसेसचे खरे मालक ओटाविया क्वात्रोची आणि त्यांची पत्नी मारिया क्वात्रोची. बोफोर्सच्या या खुलाशानंतर
क्वात्रोची भारतातच होता. पण 1993 साली जेव्हा स्विस कोर्टाने त्यांचा संबंध एई सर्व्हिसेसशी लावला तेव्हा तो भारतातून निघून गेला. क्वात्रोची उस परिवार के सदस्य थे और क्वात्रोची राजीव गांधी के प्रधानमंत्री रहने का उन्होंने नाजायज इस्तेमाल किया, इसके प्रमाण हैं. क्वात्रोची इस देश से भागा. उसके बाद जगह जगह लुकआउट नोटिस के बाद 3 जगह वो मिला. 3 जगह से उसको लाने की हमारी सीबीआई ने कोई खास कोशिश नहीं की. क्वात्रोचीची मैत्री नेहरू गांधी परिवाराशी होती असा आरोप नेहमीच करण्यात आला. सरतेशेवटी सीबीआयने 22 ऑक्टोबर 1999 साली ह्या प्रकरणावर चार्जशीट फाईल केली. यात सीबीआयने विन छड्डा, ऑटोवियो क्वात्रोची, माजी संरक्षण मंत्री एस.के. भटनागर, बोफोर्स कंपनी आणि त्याचे प्रमुख मार्टिन अरबेडो यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली. चार्जशीटमध्ये पूर्व पंतप्रधान राजीव गांधींवर देखील आरोप लावण्यात आले होते. पण त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आणि म्हणून त्यांच्यावर खटला दाखल केला गेला नाही. 2000 साली सीबीआयने सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल केली, ज्यात श्रीचंद हिंदुजा, गोपीचंद हिंदुजा आणि प्रकाशचंद हिंदुजा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. 2002 मध्ये या प्रकरणातले मुख्य आरोपी विन छड्डा आणि एस.के. भटनागर यांचं निधन झालं. 2004 साली दिल्ली उच्च न्यायालयाने हा खटला रद्द केला. श्रीचंद हिंदुजा आणि प्रकाशचंद हिंदुजा यांच्या विरोधातला हा खटला देखील बाद केला गेला. ओटाविया क्वात्रोचीचं 2013 साली निधन झालं. सीबीआयने 2011 साली बोफोर्स केस बंद करण्याचं अपील दिल्ली न्यायालयात केलं, जे कोर्टाने देखील मान्य केलं. एक सरकार पडलं तर त्या जागी दुसरं आलं, तेही पडलं तर अजून एक नवीन सरकार बनलं गेलं. या खेळामध्ये एकदा कारगिलचं युद्ध झालं आणि या युद्धात पहिल्यांदाच बोफोर्स तोफांचा वापर झाला. असं म्हटलं जातं की बोफोर्स तोफेतून सुटलेल्या गोळ्याचा नेम कधीही चुकला नाही आणि तो नेमक्या लक्ष्यावर जाऊनच पडला. आणि भारताच्या या युद्धातल्या विजयाचं हे एक प्रमुख कारण होतं. असो, पण खरं तर बोफोर्स तोफा चांगल्या आहेत का, परिणामकारक आहेत का, या मुद्द्यावर कधी चर्चा नव्हती आणि आक्षेपही नव्हता. वाद होता की या सगळ्या प्रकरणात लाचखोर कोण आहे, भ्रष्टाचारी कोण आहे. तेव्हापासून आजपर्यंत इतक्या निवडणुका झाल्या, राजकारणाचे इतके डाव खेळले गेले, पण अजूनही हे निश्चित झालेलं नाही की या बोफोर्स प्रकरणातला खरा गुन्हेगार कोण आहे, बोफोर्स मधला लाचखोर कोण आहे.